आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आली. अपडेट पाहूया. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नसेल. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळातून ही बातमी हाती आली. विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनंच घ्यावा असा मतप्रवाह हा भाजपमध्येच पाहायला मिळतोय. तेव्हा गेले काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही होणार या सगळ्या चर्चा सुरू असतात. मध्येच या चर्चांना थांबा मिळतो आणि अशातच आता भाजपच्या वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी हाती आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नसेल. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळातून ही बातमी हाती आलेली आहे. विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनंच घ्यावा असा मतप्रवाह देखील भाजपात पाहायला मिळतोय. अपडेट जाणून घेऊयात. सोमेश कुलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, काय नक्की म्हणणं आहे भाजपचं? भारतीय जनता पक्षाची अशी भूमिका किंवा धोरण दिसतंय की इतर जे सर्व पक्ष आहेत एनडीए मधले त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत काय निर्णय करावेत यामध्ये भाजपला फार ढवळाढवळ करण्याची इच्छा दिसत नाहीये. भाजपचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या पक्षांचं विलिनीकरण, मग ते राष्ट्रवादीचं विलिनीकरण असेल दोन्ही राष्ट्रवादीचं, तर त्यामध्ये त्याला विरोध असण्याचं किंवा समर्थन असण्याचं कोणत्याही प्रकारची भूमिका ही भाजपची नाहीये. परंतु भाजपचा हा अंदाजही आहे की आताच्या परिस्थितीमध्ये विलिनीकरण होईल असं दिसत नाही, असाही अंदाज भाजपच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रामुख्याने ज्या दोन पक्षांबद्दल चर्चा सुरू आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरणाचा, तर विलिनीकरणाचा निर्णय हा जो असेल तो दोन्ही राष्ट्रवादींना घ्यायचा आहे. त्यामध्ये काही भाजपची भूमिका असण्याचं कारण नाही. आणि यालाच जोडून काल जी आपल्याकडे बातमी मिळाली होती ती हीच होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या संदर्भात ग्रीन सिग्नल होता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा, असंही एक म्हटलं जात होतं. तर ती बातमी सुद्धा काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच एका मोठ्या नेत्यांनी खोडून काढली. त्यामुळे सद्यस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यामुळे एकंदरीतच आता या विलीनीकरणावरून आगामी काळात काय नेमक्या घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.